पीएम केअर फंडाचा पैसा वापरून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा. उद्धव ठाकरेंची मागणी. तर कर्जमाफीसाठी पंचांग पाहणार का, ठाकरेंचा सवाल. एरवी रात्री हुडी घालून जाणारे लोक पाहिलेत. त्यांनी आता शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडे जावं. सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला टोला. नुकसानीचे पंचनामे कधी होणार असं म्हणत तहसीलदारांच्या टेबलावर शेतकऱ्यांना फेकले 5,000. अतिवृष्टीनं बेजार झालेल्या लातूरमधील निलंग्याच्या शेतकऱ्याचा संताप. जालना जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांकडून चोप. नुकसान भरपाईसाठी सुरू होतं ठिय्या आंदोलन. जालन्याच्या मंठा तालुक्यातील शेकडो शेतकरी घुसले जिल्हाधिकारी कार्यालयात. सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी. पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची. आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावं अजित पवारांचं वक्तव्य. तर आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. भुजबळांचा अजित पवारांवर पलटवार. पुण्यातील कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकरांना जामीन. तर खेवलकरांवर कोणाच्या तरी सांगण्यावरनं त्यांना गोवलं गेलं. निर्दोष सुटतील, खडसेंना विश्वास. सिडकोच्या घरांच्या किमतीबाबत चांगला निर्णय घेणार. पुढच्या 15 दिवसात बैठक लावणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. आणि संपूर्ण महाराष्ट्राची फक्त न्यूज 18 लोकमतलाच पसंती. टीआरपी मध्ये न्यूज 18 लोकमत नंबर 1. दर्जेदार आणि विश्वसनीय बातमी म्हणजे न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राची पसंती न्यूज 18 लोकमत. दर्जेदार बातमीला प्रेक्षकांची पसंती. फुकटची डिश नाही, बातमीचा दर्जा बोलतो. बातमी म्हणजे न्यूज 18 लोकमत. महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात. मराठवाड्याच्या अनेक भागात पावसानं थैमान घातले. शेती पिकांचं, घरांचं मोठं प्रमाणात नुकसान झालंय. बीड जिल्ह्यातील खामगाव भागात राहणाऱ्या अण्णासाहेब भावले यांच्या घरात मध्यरात्री अचानक पुराचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय. घरातील माणसं आणि जनावरांना वाचवत असताना घरातील धान्य, किराणा, कपडे आणि इतर साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. आणि याच घरातील 6वीत शिकणाऱ्या पल्लवीचं शालेय साहित्यही पाण्यात वाहून गेलंय. ती आता पुराचं पाणी ओसरल्यानंतर पुण्यात पाण्यामध्ये भिजलेली पुस्तकं बाहेर काढते. आणि ही सगळं चित्र या भागातील पूर परिस्थितीची दाहकता दाखवणारं आहे. ज्या मराठवाड्याने आजपर्यंत दुष्काळाच्या झळा सोसल्या त्या मराठवाड्यामध्ये पावसानं हैदोस घातलाय, थैमान घातलाय. या पुराच्या पाण्यानं, पावसानं या भागातल्या शेतकऱ्यांचंच नुकसान केलंय असं नाहीये, तर या परिसरामध्ये असलेल्या नागरिकांच्या घरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी घुसलंय. मी आता बीड जिल्ह्यातल्या बीड तालुक्यामध्ये असलेल्या खामगाव परिसरामध्ये आहे. आणि खामगाव परिसरामध्ये एका आपण शेतावर आलेलो आहे. आणि त्या ठिकाणी असलेल्या या वाडी वस्तीवरती असलेली ही परिस्थिती मी आपल्याला दाखवतोय. या भागामध्ये अशा पद्धतीनं ही घरं जी आहे ती अक्षरशः नामशेष झालेली आहे. अनेक घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे. पुराचं पाणी अचानक घरांमध्ये घुसल्यामुळे या घरामध्ये असलेल्या लोकांची देखील तारंबळ उडाली. खरं तर हा संपूर्ण भाग जो आहे तो दुष्काळी भाग म्हणून आजवर ओळखला जात होता. मात्र या भागामध्ये अशा पद्धतीनं अचानकपणे पूर आल्यामुळं या लोकांना देखील काहीही कळलं नाही. त्याच्या आत या लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं. हे एका घराचं दृश्य आहे. मन हेलावून टाकणारं, अतिशय दुःखद अशा प्रकारची परिस्थिती या घरातल्या लोकांची आहे. कारण आता घरामध्ये साहित्य उरलेलं नाही आहे, अन्नधान्य उरलेलं नाही आहे. अन्नधान्य पाण्यात वाहून गेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये घरामध्ये आलेला चिखल, गाळ काढण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. तर याच घरामध्ये राहणारी ही चिमुकली आपण बघतोय, ती या घरामध्ये तिचे जे पुस्तकं ओले झाले, तिचे दप्तर जे ओलं झालंय, या चिखलामध्ये माखलेले तिचे जे पुस्तकं आहे ते एक एक पुस्तक ती आता बाहेर काढतीये. आणि त्याच्यातून आपल्याला शालेय उपयोगी ज्या वस्तू आहे
त्या कशा पद्धतीनं बाहेर काढता येईल याचा प्रयत्न तिच्याकडनं केला जातोय। ही परिस्थिती बीड जिल्ह्यामधली आहे। बीड जिल्ह्यामध्ये जे पावसानं थैमान घातलं, पुरानं जे थैमान घातलं त्याचं हे विदारक दृश्य मी आपल्याला दाखवतोय। आपल्यासोबत हे शेतकरी आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। त्यांचंच हे घर आहे। ताई, काय काय नुकसान तुमचं ह्या पुराच्या पाण्याने झालं, कधी नेमकं हे सगळं घडलं आणि तुम्हाला कसं कळलं हे सगळं झाल्यानंतर? 2 दिवस झालं पाऊस येतोय, आम्ही झोपलो होतो झोपल्यावर पाऊस आला काही कळलं नाही, सगळं वाहून गेलं। मग परत बघितलं, ह्यांना उठवलं उठल्यावर मग हे उठले तर सगळं पाणीच पाणी आलं, चौकून पाणी आलेलं होतं। मग काय करावं म्हणून कळाना गेलं, बाहेर बी ना जाता येणार, आत बी येता येणार। मग हे उठले, मग गेलो तर बैल काढले, बैल दारात होते, गाडी वाहून गेली, धान्य वाहून गेलं। मग आता आम्ही काय करावं तुम्ही सांगा, लहान लेकरू होतं ते शाळेत गेलं नाही, वैरण गंज होती, गंज वाहून गेली सगळी। मग त्यामुळे ऊस तोडतो आम्ही तरी काय करावं, हे असल्या पावसाने असं हे केलं, काय करतात। मग हे सगळं आम्ही पसारा काही नाही काढता आला घरातला, हाय असाच राहिला, भांडे वाहून गेले, सगळं धान्य दुन्याचं नाश झाली, कपाडातले कपडे फिपडे सगळे भिजले। रात्री मी झोपलेलो होतो बाजीवर, पाणी आलेलं मिळ नाही, बैल वरडायचे आणि शेळ्या वरडायच्या। अचानक मालकींनी मला उठवलं आणि बघितलं तर सगळं चौकट पाणीच पाणी, आम्हाला काही सुधरेना। मग आम्ही काय केले, बळच बैल काढले बाहेर आणि तिकडे शेजाऱ्याच्या तिकडे आमच्या पाहुण्याच्या इकडे नेले आणि शेळ्या नेल्या आणि आम्हाला काय कळायना, रडाव का काय करावा, मग आम्ही मेलो म्हणून आम्ही सोडलं होतं आणि सगळं वाहून गेलं। मोटरसायकल वाहून गेली, गंज वाहून गेली, वैरणीची पूर्ण वाहून गेलं, लेकराचे दप्तर भिजले, कपडे भिजले, काय करावं म्हणून कळायला। सकाळपासून 2 दिवस झालं जेवण नाही, काही नाही, खातोय उलसकन, बसतोय रस्त्याला, काय करावं ते काय कळत नाही। या पूरग्रस्त भागाची जी मी तुम्हाला दाखवतोय, माझ्या बाजूला आपण हे त्यांचं धान बघतोय। अशा पद्धतीनं हे धान्यसुद्धा अशा पद्धतीने भिजलेलं आहे। हे वरती त्यांचे रोजच्या वापरातले भांडे आहे, ते भांडे कशा पद्धतीनं पूर्णतः विखुरले गेले, या पाण्यामध्ये भिजलेले आहे। एक एक वस्तू ग्रामीण भागातले लोक जे आहे ती जपून ठेवत असतात। हे त्यांच्या घरामध्ये असलेलं जे रोज दैनंदिन लागणारं साहित्य आहे ते बघतो आपण। मिरच्या असतील, त्याचबरोबर भाकरी ज्या आपण इथं दृश्यांमध्ये बघतोय, हा त्यांचा रोजचा भाजीपाला जो आहे तो देखील आपण बघतोय। अशा पद्धतीनं घरात लागणारं जे साहित्य आहे दररोज जेवण बनवण्यासाठी, ते अशा पद्धतीनं पूर्णतः भिजलंय। सगळ्या साहित्याचं नासधूस जी आहे ती या पुराच्या पाण्यानं झालेली आहे। 2-3 दिवस झाले वाह्या पेनं ते भिजलेत, म्हणून शाळेत जाता येईना, त्याच्यामुळं काय करावं काही समजे नाही आणि सारं भिजलंय, वाह्या पेनं ते आणि कपडे ते सारे शाळेचे भिजलेत। मायबाप सरकारनं या शेतकऱ्यांच्या दारामध्ये जावं, या पूरग्रस्त भागाची तातडीनं पाहणी करावी आणि या लोकांना तातडीनं पंचनामे करून तातडीची मदत म्हणून या लोकांना अर्थसहाय्य करणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, बीड।